आता पहाड वेळेत करायला पाहिजे. अरे पण
तात्या आपल्या महाराजचं कुठे दिसत नाही. अरे मी पण तुला ते विचारतो महाराज आहेत कुठे? हो महाराज महाराज बोलून काय मजा नाही काय त्यांना शोधायला पाहिजे. चल चल जाऊया. महाराज तुमची राणी तिथे नाही तुम्हाला खूप मारेल. कोणाला? माझ्या राणीला मी शोधून काढणार. तुम्ही शोधा म्हणतोय. मग राणी आणि मी घोड्यावर बसून बुर्र जाणार. हर्या हर्या पुढे जाऊ नको. महाराज घोड्यापासून पुढे जायचं म्हणताय. हो बरोबर आहे. बरोबर की नाही? बरोबर आहे. बरोबर की नाही? बरोबर आहे. आता इथं मुश्किलीने महाराज भेटले. बरोबर आहे. मी काय म्हणतो काय? त्यांना घोडा आणून द्यायचा कुठला? नाही मग काय करायचं? तोपर्यंत तू घोडा म्हणा. आज काय तू व्हायला काय? मग महाराज आपल्या भेटत नाही. महाराज तुमचा घोडा येतोय. कुठाय घोडा? थांबा बसा रे खाली. महाराज हा बघा तुमचा घोडा. हा माझा घोडा. चालेल सर्व टेकू नका. नका चालायचं नाही. घोड्याच्या मागून येऊ नकोस. का बरं? घोड्यात लाच मारणार ना काय फुटेल बघ. कुठे आहे ते? नाही तर तुला जिवंत तर सोडणार नाही. राज्याचा गरीब आणि राजकुमार एका ठिकाणी सुखरूप आहे. त्या ठिकाणी तू कदापि पोचणार नाही. चुप बैस. या राज्याच्या सेनापतीला म्हणजेच वडिलांना आई बहीण भावाला या खात्याने ठार मारले. त्यावेळी तू माझी करणार. कोण पाहिजे ते? एखादं घे. मला माहिती आहे तुमचा वारा बाहेर ठेवायला दिला होता. तर सांग चंद्रमुखी त्यावेळी गाव वाचली. सांगतो ना गावाला किती. मला सांगा तुम्ही एक बोट बरोबर आहे. एक बोट वरती गेलं बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग त्यावेळी तुम्हाला लघुशंकर झाले आणि तुम्ही काय पण तुम्हाला लावला आहे? सोनं हे त्यांना बारच्याला दिसत नाही. मला माहिती मला विचारा. आता तुला पण माहित आहे माहिती काय? काय ते? मी होतो तिथे ना. काय ते खरं खरं सांग. हो महाराज सोडा त्याच्या जीवात मेल्याच्या आहे काय खाण्यात शिल्लक काय करणार. आता कसं खरं तर बाहेर पडलं. तो लवकर सगळी त्यावेळेला तुम्ही अनेकाच्या नरडीचा भूत घेतला. मला अजिबात झाला असणार. पोटामध्ये गडबड सुटली असणार. बरोबर आहे. जागा मोकळं करायला गेला असणार. म्हणूनच त्या वाचल्या.
खरं आणि पण त्या चंद्रमुखीकडे पाहतो मग तुमचा समाचार घेतो. हो त्याला म्हणायचंय तुम्हाला हलवून लागली असणार. काय फालतू बडबड लावले मराठी बोलतो. चंद्रगिरी बोल. त्यावेळी तू का वाचलीस? का वाचली आम्ही सांगतोय ना. मी सांगितलं मला सांगेल. अजून एक चंद्रमुखी लवकर सांग त्या राजाचा खजिना आणि राजकुमार युवराज कुठे आहे ते? अहो त्या राजाचा खजिना आम्हाला माहितीये ना. तो कुठे आहे तो? बोल लवकर. बोल काय तुम्हाला काय सांग असं तर सांगा लवकर. हा? त्या राजाचा खजिना आणि राजकुमार सर्व सुखरूप आहे. कुठे आहे? कुठे त्याच्या तुम्हाला काय भेटाय? काही साहेब आमच्याकडे नाही. हे बाजूराव त्याला बाजूला मार काय सांगो सेनापती. हा तुला मी कसं काही सांगणार नाही. खजिना कुठे लपला तो? इतकेच म्हणतोय ना. तू बस. ती चुपच आहे मगापासून आम्ही बोलतो. सांग लवकर त्या राजाचा खजिना कुठे आहे तो? नाही सांगितलं काय सांगतो कसं आहे नाही ना सांगायचं आम्हाला. तुम्हाला प्राण घेते तरी मी तुला काही सांगणार नाही. तरी आपण जे त्या राजाच्या महाराजांना वेळ लागला आहे त्यांच्यापासून माझ्या जीवाला कसलाही धोका नाही. मग कशाला होय खजिना? त्यामुळे बोल त्या राजाचा खजिना कुठे आहे तो? तसे त्या युवराजाने ठाण मारायचे आहे. अजिबात सांगू नका तुम्ही. आम्ही पण तेच म्हणतोय. सोलो सोलो कशाला चावतो? डास मारतात आहे ना. हो चंद्रमुखी. त्या राजाचा खजिना आणि राजकुमार कुठे आहे तो? तुम्हाला प्राण किती चालेल पण मी तुला कशाला सांगणार नाही. म्हणजे तू ऐकला नाही. काय आपण त्यांना घेऊन जाऊया. होय चला. हो आम्ही घेऊन जातो. तुम्हाला राजाचा खजिना आणि राजकुमार हवाय ना. मी सांगतो तोपर्यंत शांत घ्या. बोल लवकर. नाहीतर मी मुस्काट करून घेईन. बघू द्या. लिहून आणतोय मला कुठे येतोय. आता सांगायचं खजिना राजकुमार, नाव गाव सर्व हवंय ना. बोल लवकर. घाबरले त्या विजयसिंग राजा तुझी एकुलती एक सुंदर मुलगी या राज्याला विवाह करण्यासाठी तयार केली आणि हे लग्न करून हे राज्य तुला ताब्यात घ्यायचं आहे. पण तू लक्षात ठेव या सुवर्णनगरीचा राजा मीच होणार. या राजवाड्यात येऊन मला 4 दिवस झाले. 8 दिवसांनी माझं या राजाबरोबर लग्न होणार आहे. मूर्ख राजा तुझ्याशी लग्न करायला मला काय तुझ्यासारखे वेळ लागला नाही. तुझ्याशी लग्न करून संधी मिळतात हे राज्य आणि राजाचा खजिना ताब्यात घेण्याचा माझा आणि माझ्या पिताश्रींचा डाव आहे. ताईसाहेब बोला बंधुराज. मला न सांगता तुम्ही कोठे गेला होता? ताईसाहेब मी राजवाड्यात फिरत असताना मला एका ठिकाणी सुंदर अशी मुलगी दिसली. ती मुलगी मला पाहिजे. मी तिच्याशी लग्न करणार आणि आमच्या राज्यात घेऊन जाणार. वीरसेन थोडे दिवस थांबा. माझं या राज्याबरोबर लग्न झालं की मी या राज्याची राणी होणार. मग सर्व अधिकार माझ्या हाती येणार. मग त्या मुलीशी तुमचं मी लगीन लावून देणार. माझं लगीन? हो तुझं लगीन लावून देणार. हो माझं लगीन? आम्ही तुम्हाला तिकडे राजवाडा शक्य ना. तुम्ही इथं मला नको त्या ठिकाणी शोधलं आम्ही. माझं लगीन? सेवक का बरं मला शोधत होतात? सेनापतीने बोलवलं आहे. माझं लगीन? तुम्हाला आम्ही शोधायला रिकामा नाही. हे नव्या त्यांनी तुम्हाला तातडी बोलवलं. थांबे आम्ही बोलतोय ना. कशामध्ये बोलतो? ताईसाहेब माझं लगीन?
बोलवलंय ती सगळी वेळी आम्ही भरलं नाही टाका लवकर उकरून. सेवक हा बोला मी ऐकतोय माझ्या लहान भावाकडे लक्ष द्या. कारण तो लहान असताना खेळत असताना तो एका दगडावर पडला. खेळता खेळता त्याच्या डोक्याला मार पडलाय. त्याच्यामुळे मध्ये मध्ये वेड्याच्या झटके येतात. मी प्रधाजीला जाऊन भेटते. काही साहेब मला मारतोय कोण दगडात पडला असता बरं? काय झालं माकडा आवाज येतोय खाली सोड वर का असं वर केलं काय साहेब म्हणतात माझ्या खालून आवाज जाते पण खालून आवाज जाते तुमचं मला इकडे पण जाऊ देत नाही तिकडे पण जाऊ देत नाही. मग खाली बघ कुठे आमच्या राजवाड्यात आम्ही सांगू तसं वागायचं. काय चक्र तुला येण्याला काय समजतात काय काय तर मी सांगतो आधी हा काय विचारतोय आमच्या राजवाड्यात सरळ आम्ही सांगू तसं व्हायला पाहिजे. सांग सांग लवकर सांग सांगितलं तुला याच्याकडे. काय रे सोड काय रे खाली कर माहिती आहे ना तुझं. बोलतो चालतो मी करतो पण आमच्या 4 दिवस तिथं झाले. मी आल्यापासून बघतोय मी काय बोलतोय मी आल्यापासून बघतोय तर आमच्या ताई साहेबांच्या मागं पुढं फिरकत असतोस काय चालू पुढं मागं नाही पुढं मागं काय का म्हणा मांगा पुढं काय माहिती काय पुढे मागे फिरत असतो मी खडखड सांगू खोटं सांग मी सांगितलंच नाही मला ना ताई साहेब खूप आवडले आहे. बोलतोस काय होय मी ना त्यांना आमच्या राज्यात घेऊन जाणार त्यांच्याशी लग्न करणार. काय मेरे तोंड बघा पाहिजे भारतात चालू आहे आपल्याच राजवाड्यात येऊन आपल्याच नजरेच्या आठ ताई साहेबांवर लाईन मारतो बरोबर की नाही अरे गेलं धोका आता मोठू धोका पाहिजे बरोबर की नाही होय पाहिजे सांग सांग लवकर सांग मला सांग आमच्या ताई साहेब तुझ्या मला बोल पत्नी माझ्या झाली आता बरोबर बायको तू आमचा कोण भाऊजी मी पण तेच म्हणतो तेवढं पण समजतो भाऊजी केळीचा पोका तुमच्या हगला पोका अशी म्हण आहे पद्धत आहे मिशी काय बघतो त्याला वाटतं खरं लागला कसा तू येणार ना छान नाही आधी खायचो झाले काय मी तुम्हाला ना आम्ही सांगू तुला करायला लागणार मागे गेली काय करायला लागणार माहितीये पैसा नक्की नाही तुला नक्कल करायला लागेल नक्कल एखाद्या प्राण्याची एखाद्या पक्ष्याची नक्कल करते कशी दाखव पटकन. बेडूक कसा उड्या मारतो पाण्याचा बेडूक बेडूकच बघायचा आहे. नक्कल करा म्हणतो पण तुम्हाला बेडूकच दाखवा माझ्या खिशात आणलाय दाखवा तुम्हाला नीट बघ सापडत नाही काय मुस्कट फोडून नीट बघायचं बेडूक बघायचंय ना बेडूक उड्या कसा बेडूक नाही राखवी बेडूक उड्या कसा ह्याला धर नाही माझ्या पाठीवर बसला धर याला बेडूक उड्या कसा मारतो नंतर तुला करायचं आहे
बेडकाच्या पाठीवर बसतोय. लवकर उठ, त्या बेडूक तुझ्या पाठीवर बसेल. काय म्हणतोय आता दाखव. कसं वाटतं मला? हे दाखव. नाही जमत. मला नाही येत. दाखव. मी नाही. काय येतं काय? काही जमानत की नाही? पाहिजे. मग ठीक आहे चल. दाखव. मी नाही, मला बेडूक नको आहे. काकोला जाईल की नको काकोला. आणि सारखी वर फिरणार. मला गाडो बघायचं आहे. गाणं नाही, मी पहिला आधी हत्ती कसा चालतो हे दाखव. हा. दाखव. हे हरिया हत्ती हत्ती कुठे आहे हत्ती? यालाच दाखव. म्हणजे हत्तीसारखा सेम आहे. आपल्याला काही त्याचं येत नाही बघ. हत्ती नाही समजत मी दाखवतो. ही हत्तीची सोन तोंड. तोंड त्याची नाही. मुस्काट खोलून कोण म्हटलं तर अरे सोन सोन. हत्तीची सोन ही हत्तीची कोण नव्हतं. ही हत्तीची सोन बरोबर आहे. बरोबर आहे. शिकार रे बाबा. माझा भावजी आहे. भावजी तुला बाकी बरोबर समजतं तोंडा मारायला. नाही मारीत नाही. ताईसाहेब पाहिजे. आता करणारा काही दारू दाखवायचे ना. दाखव काढा. नको नको नको. मी कंटाळलो. तुला गाणं होय? पाहिजे गाडो. गाणं लागतं माझं दाखव मला. गाणं लागतं माझं दाखव. चालताना बघितलं होतं मी. चालताना बघितलं होतं? होय. लहान बाई. चालता पण मारतं. तुला लाथा मारायला थोपडचे मारायला बरोबर समजतात रे. मारला रे माझी मुलगी. मुरी. रे मी नाही. तुला राहायचं बाबा माझ्याकडं. कोण बोलतो? मी नाही बघला बघ. हा बघ, मी उभा राहिलो बघ. तुला काही सगळं हवेत ना. अरे मी काय बोलतो? चला मॅन बघतोस काय रागाने. बघतोस काय रागाने? ढोलं फोडील. बघतोस काय रागाने मुस्कट फोडील हाताने. मग बघतोस काय रागाने? मुस्कट फोडील हाताने. मुस्कान फोडील असतं. एवढं याला घेऊन चल. पाहिजे की नाही? बसून राहूया आपण. मजा नको चल. आता माझी ओलांडी येणार. आता माझी ओलांडी येणार. आता माझ्या लगीन होणार. लगीन होणार. ओ महाराज. महाराज तू आली. तू आली. आता आपलं लगीन होणार. खूप मजा येणार. ओ महाराज. ओ महाराज पिक्चर पिशी. लगीन होणार. खूप मजा येणार. दिला घरा सुखाने राहा. महाराज भाजप सत्ता केली ना. तुला पट्टी घेऊन या लागेल. महाराज हो. मसाला म्हणतो दिल्या घरी सुखी राहा. बापाबरोबर लग्न करतात काय? माझ्या जन्मातच मिशी आली नाही. काय बापाबरोबर लग्न करायचं नाही. माझं लगीन होणार. जत्रा. आमचं लगीन होणार. प्रधानजी महाराज माझं लगीन लावून देणार. बरोबर आहे. अरे प्रधानजी महाराज यांचं लगीन लावून देणार. बरोबर आहे. ते पण एखाद्या एकुलत्या शेजारच्या मुलीबरोबर. प्रधानजी महाराज माझं लगीन लावून देणार. लावायलाच पाहिजे. होय महाराज आमचं लगीन होणार. येत्या 8 दिवसात तुमच्या लग्नाचा बार वाजणार. माझ्या लग्नाचा बार वाजणार. होय, तुमच्या लग्नाचा ताशे पण वाजणार. ताशे पण ताशे पण वाजणार. फटाके पण बोलणार. फटाके पण फोडणार. फोडा. तुम्ही फोडा. हा. फटाके फोडा. हा. सेवक केवळ जा फटाके घेऊन ये. फटाके. फटाके. इथं काही खिशात आणलं का लागतो. फटाके घेऊन ये. घेऊन येतो थांबा. जा लवकर. तोपर्यंत
मी तिथे बसतो. हा चालेल. हो, महाराज, हो. वर बसा. कुठं वर? हा, तुम्हाला मी खाऊ देतो. हा. हे चणे खा आणि गप्प बसा. ते काय करायचं? मी दाखवतो ना काय करायचं ते. हे, बोलून देतो. ओढून देता. महाराज इकडे तिकडे जाऊ नका. चणे खात बसा. चालेल चालेल. चालेल ना? हा चालेल. हा. असं करायचं. हे, हा महाराज आहे ना. महाराज येऊ मी. तुझं बंधू. माझ्या डोक्यावर बसा. हो सिंहासनावर बसा. हा चालेल. हा? आता आपण धोंड कुठं बसू नये काय मला सिंह केलं नाही दुसरं गेलं. हा. महाराज काय करताय तू? अरे काय करतो माझ्या चौकडी सुटताय. हो महाराज तुझ्या धाडीचं तुकडं उडाय. इकडे 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 कोण गेला? असं बसा. तू मला वर जाऊन बसा. अहो बरं मी असं ना वा, हे पाय काय ठेवायचं. काय झालं हे करायला? ए, हरिया! हरिया! आपण वासाला गेला कुठे त्याला आता काय दुकान आहे उभे टाकणारच फटाके आणायला गेला तो. अरे कुठे राहिलाय? हो फटाके आणायला गेला पुढे राहिला म्हणजे काय कमी लागतो त्याला. काय नाही फटाके आणायला गेलास ना मग लावले जातो बा फटाका. हो, ही काय अवकाला? अरे मला बोलत होतो सगळ्याला बसा. लोक तुम्हाला हसतात. अरे मग कंटाळलो. हसतात म्हणा. काही शब्द तरी नीट वापरा. हसतात म्हणतात का तुम्ही फक्त काहीतरी म्हणतात. फटाके लाव वर बसा तुम्ही बसा. फटाके आणले? लाव ना हो, म्हणजे मला- बापरे. फटाके लाव. बरा तुझा आहे. बाजू. हे लावा ना फटाके. लाव ना. असा लावतो. तेव्हा फटाका फोडा. लावू का? असं नव्हतं. मग? असं लावायचं. तेव्हा काय करताय? सांगते बाबा हा डबल बार आहे की नाही डबल बार नाही. एकदा इकडं फुटणार एकदा तिकडं फुटणार. लावू? हा. ए! थांब 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 काय आलं? काय झालं? आता तुला बोबलायला काय झालं? तू सांगतो जरा भेटणारा आता बाराची दिशा पण बदलली. हा. एक बार इकडे जाणार एक बार तिकडे जाणार. हो. हा समजा जर बार नकलत महाराजांची योग्य त्या ठिकाणी जाऊन फुटला. पटकन एवढं काय झालं? लाव तू बंद. हो बोबला. ए! काय म्हण? काय होईल? काय होणार? भीतर आहे ना, काय होईल? अरे हा जर बाण महाराजांच्या योग्य त्या ठिकाणी जाऊन फुटला महाराजांची लग्न व्हायच्या अगोदर कागदपत्र सगळी जळून खात. तू लाव. हा मग आता कसं बोलणार? मी लावतो. मग तू कराय. एवढे. महाराजांनी कागदपत्र मागतोय. कसलं असतं ते? हो गगनजी महाराज मी फटाका लावतो रामराव तिकडे. हा. हा आता कसं उभा करा उभा. असं लावशील ना? गावात गेला. हा, हा. तुला काय झालं? त्याच्या जीवात नाही काय? हाडा तेवढी आहेत कशाला मारतात? सकाळपर्यंत रक्त ठेवा ना. अरे लाव तू बंद. आणि हो एकदाचा बोबला. तुम्ही पाठ करा. तुम्ही पाठ करा. मी लावतोय ना लावू पण घेत नाही यांना काय लावतो? ते म्हणतात माझं लगीन ह्याला लावा एक लावला. संशयच टाकतो मागणं जाऊ दे आठ पार घुसून सकाळ टाकतो वांड करू. लाव लवकर. अरे हे सावधान. सेवन. हा. आता तुला बोबलायला काय झालं? थांबवलं म्हणून नशीब समजा माझा आभार माना. काय झालं त्या? त्यानं बाहेर लावला नव्हता. त्या बाणाची दिशा कुठे होती माहिती आहे काय? कुठे होती? कुठे होती माहिती आहे? तुमच्या मागच्या बाजूला. मार्केट गेला दिला ना तुमच्या मागच्या बाजूला घुसला असता. मग त्यात एवढं काय? लाव तू बंद. आणि हो एकदाचा बोबला. होय त्या जेवढं काय बाहेर लावून मागच्या बाजूला जाऊन उठला. हा. काही टेन्शन घ्यायचं नाही याला गेला की तो आपल्या पाहिजे. या सेनापतीची मस्करी घे का? काय? नाही ती पाठ. रागायला कसं लहान घालाय
चावतो काय कोण तुला पण आता कोणणार नाही मला कोण चावला आम्हाला कोण दिसत नाही हा 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 चावला मला हा चावला तू चावला हा चावला हा चावला मला अरे हप्पा अरे हप्पा कोण 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 काय म्हणताय काढा तुमची तलवार आणि करा त्याचा घात माझा नवरा तुम्हाला दिसला कोण चावला सांग बाबा काय झालं इकडे या. तुम्ही जर सपोर्ट झाला मला भीती वाटते तुमचं नंबर बघून तुम्हाला का समोर माहितीये का थांबवलंस जर महाराजांनी तलवार उगारली असती आणि डायरेक्ट वार करायला असता ना तर तुमचा महत्वाचा भाग कापला गेला असता काय माझा कापला गेला असता भाग कापला गेला असता काय कापला गेला असता काय म्हणतो तो दुसरं काय म्हणतो मालकांना घेऊन जा त्यांच्या माहेरी घेऊन जा हो त्यांना यायचं मला माहिती आहे जा लवकर इकडे हो, महाराज इकडे येऊ इकडे येऊ इकडे मला काय हरिया हरिया निघून काय काय रे बाबा जाम तांबडी बोलून आणले बाबा यांना बाबा काय विचारू नको हा हरिया ते म्हणतो हे प्रधानजी महाराज हा, सारखंही म्हणतात काय महाराजांचं लगीन लावून द्यायचं लगीन लावून द्यायचं बरोबर ते आहे पण एखाद्या शेताच्या मुली बरोबर हा एकुलती पोरगी राजकुमारी होती तिच्यावर नाही मग तिच्यावर करतात ते महाराणी बरोबर हा तीच काय ती येडी बोलायची बाजारात आली मग ते जाऊ द्यायचोय तुला एक गोष्ट सांगायची हवी काय रे तर काय झालं ते एक दिवस तू रजेवर होतास मी रजो होतो हा. मला ऐकायला येतो जरा लांब राहिलं तर काय होईल? मला काढताना बरोबर आहे तर आणि मी होतो ड्युटीवर हा तू दुखतोय बरं मग मी रजोवर हा मी सेनापतीला घेऊन हा. आपल्या राजवाड्याच्या देवीचं मंदिर आहे ना तिथं गेलो होतो राजवाड्याचं देऊचं कारण येते देवीचं नाही राजवाड्याच्या राजवाड्यात देऊला हा तेव्हा तू रजेवर होता बायकोला फिरायला नेली होती होय ना होय. मग त्याच वेळी हा आपले हे प्रधानजी आणि मी हा. देवळात गेलेलो देवळात? एवढी भली मोठी लाईन होती आता देवाचं दर्शन म्हटलं लाईनच असायचं मग प्रधानजी गेल्यामुळे पहिलं दर्शन आम्हाला अरे शेवटी राजालाच प्रधानजी आहे मग गेलो देवळात दर्शन घेतलं आणि बाहेर आलेलो कोणतं? देवीचं हा देवीचं दर्शन मी म्हटलं तर दर्शन नेमकं पण घेतलं हा देवीचं दर्शन आणि नेमकं बाहेर काय? आल्यानंतर बघतो ते काय काय प्रधानजीचे डोळे नुसते लाल लाल भडक घेतला नव्हती नाही नाही घेतलं नव्हतं नाही तर पण नाही डोळे लाल भडक अच्छा, काढणारी हंटर काढणारी हंटर आणि मला काय म्हणत माहिती काय आहे म्हणाले अरे हरामखोर हरिया हरामखोर पाठवू का पादानाकडे हरामखोर पाठवू का तेच म्हणतोय मी काय म्हणतो हा एवढा मोठा प्रधानजी आणि पाहायला नसतो का हा मी तेच म्हणतोय पादानाकडे त्यात काय एवढं अरे माझी तांबडी दोरून काढला सगळी तरी पण तेच म्हणे हरिया हरामखोर पाठवू का त्यामध्ये लक्षात आलं काय हे? त्यांच्या पायात ना चप्पल नव्हत्या हा आनंद पादुका म्हणतात त्यामध्ये विचारलं एवढं लोकांना एवढं भरगच्च चांगलं घरभरी असणारच कपडे देवासारखं म्हणे पादुका पादुका आता पादू नको चल अनेक सरदारांचे म्हणणे आहे की महाराजांचे लग्न झाले तर ते वेड्यातून बरे होतील हे मूर्ख राजा तुझी होणारी सुंदर राणी पाहून अगदी माझी चिंता कार्यावर नाही हरिया हा बघा तो गेलो होतो हे आले म्हणजे ते यायला पाहिजे हा खरं ना? हा
तुम्ही कुठे होतात? कोणत्या दिशेला? ओ महाराजांच्या लग्नाची तयारी करू नको काय? अरेंच्या लग्नाची तयारी काय? काय? तुम्हाला आम्ही यजमान आहोत. मग झाली तयारी? ओके. आता एवढ्या राजवाड्यात फिरायचं म्हणजे त्यांना पत्रिका वाटायला लागला. तुम्ही दोघाडे बसणार. कोणाला सांगायचं सांगा. कोणाला सांगायला पाहिजे काय? सेवक, हा उद्या आपल्या भाज्यांचे लग्न होणार, बरोबर आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. त्यासाठी आजची रात्र आपण नाचगाणं करून करायला पाहिजे. नाचगाणं करायला पाहिजे. मदिराकडून नाचगाणं करायला पाहिजे. मुदिरा करून नाचगाणं करायला पाहिजे. हो मदिरा म्हणजे काय दारू ना? माझ्या जीवावर विकला आहे. सेवक, आणि मदिरा घेऊन ये. मदिरा नंतर आणूया. आधी आपण लग्नाची तयारी करूया. ठीक आहे. हा. या बारीच्या लग्नासाठी भटजी काका एवढ्यात येतीलच. होय. ते आल्यावर तुम्ही मला लगेच सांगायला. चालेल, चालेल. तोपर्यंत मी थोडा वेळ विश्रांती घेत आहे. काय घ्या. येतो मी. हा, या, या. एवढ्या लांबून चालत चालत या राज्यात आले, पण ते इथे कुणी नाही दिसत. अरे कोणी आहे का तिकडे? कोणी आहे इथे? अहो काका तुम्ही कधी आला तिकडे? अरे मला येऊन खूप वेळ झाला इथे. हा, होय. असं होय काका आम्ही तुमची वाट पाहत बसलो तिथे. अरे, तुम्ही काय माझी चेष्टा करते? हो छे छे. थांबा थांबा, मी ना तुमच्या प्रधानजी राजाला नाव सांगितलं म्हणजे तुमची चांगली धुलाई करते बघ. कशाला? अरे काय झालं काय हसायला तुम्हाला? हो काका आम्ही का हसते माहितीये? हो तुमची ती मध्ये हसते ना ते बघून आम्हाला हसू येते. असं होय. मला वाटले हा. तुम्ही राज्याचे सभ्य सेवक असते. काय म्हणतोय? पण म्हणतो तर गाऊ दिसते. नाही नाही छे छे हो बोल काका मी काय म्हणतो हा? तुमचा हा गजनीकट असताना तुम्ही शेंडी का वापरते? हे शेंडी जानो, तुम्ही जसे डोक्यावर तेरे नाम ठेवते तुमची शेंडी असते. असं होय असं होय. हे मी तुमच्या राज्याचे लग्न लावण्यासाठी आलो आहे. आम्ही कुठं म्हणतोय आमच्या लगीन लावा म्हणून. म्हणजे तुमचं लग्न झालं आहे ना? कोणाचं? माझं लग्न? लग्न झालं आहे ना? नाही हो. छे छे. पुढे जाऊन तुम्हाला माझं लग्न झालंय. फक्त 7 पोरं आहेत. काय म्हणते काय? बोलते का गाऊ दिसते? छे छे. मला तुझं रे काय? हा सध्या हो 11 आहे. ही अवस्था अशी झाली. म्हणजे 11 तो लोकसंख्या कमी करतोय म्हणून त्याला 11 पोरं आहेत. अरे बाबा बाबा, नाही कमी करतोय. काय झालं आता तो कसं आहे तुमच्या लोकांमुळे देशाची संख्या वाढत आहे रे बाबा. आमच्या लोकांमध्ये अशी लोकसंख्या वाढली. हो काका म्हणजे काय? बरं काका हा. आमचं ते सोडा. तुमचं काय ते बोला. अरे तुमचा मी का सोडू? हो तुम्ही काका. सोडा. तो काय म्हणाला? आमचं ते राहू द्या तुमची कुठली नाही सांगा. अरे बाबा काय सांगू तुम्हाला? काय झालं? मी लोकांची लावून देते पण मला करायला कुणी नाही देते रे बाबा, कुणी नाही देते. मला करायला कोणी नाही जात ते. काय म्हणते? लोकांची लावून देते ह्यांना करायला कोणी नाही देते. हो असं काय काय नेमकं करायला काय देते? अरे शेळी जन्म आम्ही लोकांची लग्न लावून देते, हो, बरोबर आहे. मला करायला कुणी मुलगी नाही देते रे बाबा, असे मला म्हणायचे आहे. असं होय. तुम्हाला काही चेष्टा वाटली? नाही हो. चेष्टा नाही मस्करी. काका हे राहू दे. आपण आज जाऊन लग्नाची तयारी करूया. बरं ठीक आहे, आपण राज्याला जाऊन भेटूया मुहूर्ताची वेळ काढूया. हा, काढूया. चला तर, चला. साऱ्या गोष्टी अगदी माझ्या मनाप्रमाणे घडत आहे. त्या मूर्ख राजाचे लग्न होणार. पद्मावती, तू हे लग्न हे राज्य ताब्यात घेण्यासाठी करीत आहेस, पण लक्षात ठेव उद्या जर तुझे लग्न झाले तर उद्या जर तुझे लग्न झाले तर तू हे राज्य ताब्यात घेणार. पण लक्षात ठेव उद्या महाराजांशी लग्न केले तर तुला माझ्याच तलावर नाचावे लागेल, माझ्याच तलावर नाचावे लागेल.
असं होत लग्न बोलायला की नाही बरोबर बोलत आहे. होय उद्या आपल्या महाराजांच्या लग्न आहे. बरोबर आहे. त्यासाठी हा? आजची रात्र आपण नाच गाणं मंदिर मिळून साजरी करूया. नाच गाणं नाच गाणं जातो तो पुढे आता बघ. नाचणार कोण अरे तू सेवक हा जा आणि मदिरा घेऊन ये. ए बाबा मी 4 ठिकाणी जायचं नाही तू चला. सांगितलं तेवढंच कर. हो पाठवतो ना मी मी माणूस जातो आणि मदिरा घेऊन येतो. तुम्ही दारू घ्याल का मदिरा घ्या? मदिरा नाही तर मधुराला घेण्याची सेवक हा तूही जा आणि ये चंद्रमुखीला घेऊन ये. डोकं फिरलं की काय परंपरा तुला सांगितलं तेवढंच कर. हो बरोबर आहे आपण मदिरा पिणार ना त्या राजकुमारीच्या कशाला आमच्या तमाशाला नाही टाकतो मी इकडे कॅमेरा कुठची आहे भडकं. आपल्याला पाणी सुटलं बघा. होय होय भरतो ग्लास. असं तेवढा तुम्हाला अशी वेळा म्हणतात. होय कमी पडेल हो. ये चंद्रमुखी ये. मी तर तुझीच वाट पाहत होतो. कसं व्हायला उपाशीच आहे मी तू आठ दिवसाचा ना? उद्या आपल्या महाराजांच्या लग्न आहे. त्यासाठी आम्ही मदिरा पिऊन नाच गाणं करणार आहोत. त्यासाठी तुला या महाराजांच्या लग्नासाठी तुला नाचावंच लागेल. नीच माझा ही चंद्रमुखी त्या राज्याच्या सेनापतीची मुलगी आहे. चुप बैस. उद्याच्या लग्नासाठी जर तुला महाराज जिवंत हवे असतील तर तुला हे नाच गाणं करावंच लागेल. नाही तर असाच जातो महाराजांचा खून करून येतो. नंतर तुमच्या ठिकाणीकडे पाहतो. नीच माझा ही चंद्रमुखी त्याचं मन नाचन करायला तयार आहे. काय पाहतेस? तू नाचणार आहेस ना हो मी काय म्हणतो तीच कशाला मी पण नसतो ना माझ्यावर तू नाचणार. आज नाचणार ते फक्त चंद्रमुखी नाचण्याला सुरुवात कर. हो ताई साहेब अरे भरतो ग्लास. मी कशाला आरशात पाहू ग आईच्या नंतर अरे मधीला तुम्ही पिणार ना का घेणार? दादाजी महाराज आम्ही ग्लास बसतोय तुम्ही नीट उभं राहा जरा बरोबर आहे. उभं राहा हे बघतेस ना बघतोय. बघ ना आधी उतारते बस जास्त नको पाणी नाही आहे पाहिलं कुठे थंडी पाहिजे थंडी बरोबर आहे. प्रधानजी महाराज हा माणूस कोण असते मला त्रास कोण देते हो काका काका तो येणार त्याला तुम्ही लागताय. अहो खूप त्रास देते मला कशाला त्रास देते? हे आणू मला. कुठली गेली आम्ही खरेदी केला नाही. प्रधानजी महाराज हा हा ग्लास बांधा खाली. हा लाभो तुझ्या बांधाला प्रधानजी महाराज हा ग्लास बांधा खाली. हा लाभो तुझ्या बांधाला काय फालतू मला लावलाय? हो मी हा ग्लास घ्या म्हणतोय तू काय म्हणतोस बांधा खाली तू हात लाल करतोस का? अरे हा ग्लास मला घेऊन दुसरं. नशीब माझं हो त्याला पण देऊ ना. प्रधानजी महाराज हा तुमच्या हाताला एक ग्लास कसलं? सेवक त्या विरसेला नाही द्या. हे एवढं नाही मला समजलं. पण सरबत पाहिजे. हो आधी खाली सेवक त्या विरसेला द्या मंदिरा. आणि काका तुम्ही सुद्धा घ्या. नाही हो काय करायचं? आम्ही मांदिरा नाही पिते मग काय पिते तसे केल्यास हा पाप लागते हो हो दादाजी महाराज. नाही. काका मदिरा नाही पिते. मग काय पिते काका दूध पिते. चेष्टा काय नाही काय म्हणाले मी पांढरं पाणी मला तू दूध नाही पीत? हा त्याची चहा पिते मी काय म्हणते काका तुम्ही सरबत पाहिजे. काका सरबत नाहीये मग काय? मदिरा मला पण पाहिजे. अरे मदिरा नव्हे इथं साईडला मदिरा म्हणजे दारू हे घे. मदिरा म्हटलं तर मदी गेला तुझ्या बापाला बरोबर आहे. काय करतात? बरोबर. कुठली येडी आणून ठेवली आहे? याची चक्राच आहे तू काय देतो हवे की नको? पाहिजे. मसाला लाव पकड. असं नाही
हे कसं पकडलं बघा असं बघा हे लाल लाल काय दिसतंय माझा भाऊ किती काय कधीला घेऊ नका आज लागणार आहे चंद्रमुखी त्याच्यात तुम्ही पहा चंद्रमुखी नाचायला सुरुवात कर ठीक आहे पण घेऊ काय हा मेला लागला हवळा उठला अरे बघ हरिया माझं रूप चौकास चौकास मोतू जाय नाही दिसायचं मी बघतोय ना मला पण रूप बघायचं आहे हे माझं रूप एक चंद्रमुखी काय? कोण सांगते कशाला आरशात पाहू ग कशाला कंगनात राहू ग मी तर माझ्या रूपाची राणी ग. मी तर माझ्या रूपाची राणी ग. अरे काय मोठाची तयारी झाली का अरे वेळ जवळ आले आहे तुला तर मग मुलगीला आणा अंतरपाठ आणा अरे नव्वद आहे नवरदेव आणायला हवंय अंतरपाठ आणायला हवंय नवरी वर्षी आणायला चला तर लवकर नवरी वर्षी पण आणायला काका लग्नाची तयारी तर झाली का हो मोठाची वेळ जवळ आली आहे सेवा महाराजांना आणि पद्मावतीला इथे घेऊन या हो घेऊन या माझं लगीन होणार मग खूप मजा आहे ना खूप मजा आहे तेवढं सुद्धा खूप मजा आहे तुमचं लगीन आहे अरे शेवक किती तारखेला सांगा अरे शेवक नाही उद्या राहिला येतो ते कपडे घेऊन आणायला गेलाय मला तुमच्या लग्न किती तारखेला किती तारखेला 32 तारखेला 32 तारीख कधी येते 32 तारीख येते 32 तारीख तुम्हाला ऐकलं तरी येते काय म्हणताय का नाही माहिती हो 32 नंतर 33 आणि 33 तारीख कधी येते चौथी शादी काय ठरलेलं काय अरे शेवक हा कोण आहे ना अरे बघा हे बघ नवरदेव या गदाड्यावरला बोलते नवे गुलाबी येते या गदाड्यावरला बोलते नवे गुलाबी येते
वाकून बघू नका वा. अरे शेवट सगळा नवरी मुलगी ना मुहूर्ताची वेळ जवळ आली. 5 मिनिटं चुकून घडत नाही. अरे हा आहे कोण? हो आमच्या महाराज म्हणजे नवरदेव असे नवरदेव असे हॅपी काय हॅपी नवरदेव होती ना? कोण? होय, तकरू ना? हो अरे माझी काही चेष्टा करत नाही माझं लगीन परत टकलू. ए, गड्या, तू इकडे बघू बरं. काय झालं? काय झालं? मला लगीन करायचं आहे. माझ्याबरोबर कर, मी शांत बसतो. मला अरे शेवट काय चाललंय काय नवरदेव कोण? हो भटजी काका, या राजवाड्यात सगळे एवढे आहे. कोणती कामं आहे? होय काय? बाबा, बाबा. एक येणारा म्हणतो दुसरा, तू पण येणार ना, मी पण येणार काय? मारतोस काय मला? कोणती यांची गमून बघा, गमून बघ. 5वी लावले 5वी. हो ना, हो ना. हो ना. तुम्हाला समजत नाही तुमचं लग्न बिग्न काय ते? कबड्डी खेळत होतो. कबड्डी खेळतात काय? आम्हाला कबड्डी खेळूया. हो यार, मी खुल आहे. हो महाराज तुमची पडायची ना. माझी पण पोडा ना. ए, तुझी इकडे फोडतो काय ते एकदा. मला समजतं तुमची भावना. तुमची पडायची ना. होय. कबूल करा. हो. हो हो वर काय करताय लोक बोलतात. नवरी मुलगी तिकडे आण. अरे शेवट त्याला तयारी करा. होय, होय, होय. काही भांडण्यात आले जेवायला बसतो. अरे रे आहेत तरी कोण? लगीन झालं तुम्हाला. हे घे. अरे शेवट मी निघू. नको, नको, नको. हो काका माझी चेष्टा करते. हो. नाही करते. हो, डोक्यावर पडलं. काका, ते मदिरा नाही पिते. काका बघू. काय म्हणते काय? नाही काही नाही काका आम्ही आहोत ना. हो, हो, तुम्ही पुढे घे. हे काय? हरिया हे हरिया हे काय? या मंडवल्या. हे हरिया कुठं बांधायच्या? अरे आपल्या महाराष्ट्रात मी अप्सराच होती. ती राणी बघितल्याने खात्या पित्या करायची. हा? राणी बघितली आहे, ती खात्या पित्या करायची. माझ्या बांधा. काय बांधा. ए, हो काय? तुला सुद्धा करा. काय बांधा. हो काय जा विक्रिया विक्रिया. हो. माझ्याकडे अरे होय बाबा जा सपोर्ट कर ना. आणि ताई साहेबांचं होली मग तुमचं. आधी पहिले हे झालं की केस कापा. का बोलतो? काय तुम्ही कुठे आणून ठेवले? मला पण पाहिजे तशा. तुला दे ना. तुला नंतर द्या यांचं ना. लग्न झालं की यांच्या तोडून तुला नवराने गुडघ्याला वाशिंग त्यांनी निघत झाले. अरे शेवट महाराज गुंगीला नंदी में होते. काय वाटतं पण टाकत काय अरे शेवट मला वेळ होतोय. हो जरा त्याचा पाय. अरे हॅलो म्हटलं हो बघाली. अरे बा तुमचं लिंबू आणलं. हा तुम्ही लिंबू मार्गावर करा. लिंबू रचू दे. टमाटर धरा. लोकांना समजतं. मी काय करू. चला नवरीला घ्या. शेवट मला पण धरायचं आहे. मला पण धरायचं. अरे शेवट खाली सोड. तुम्ही जरा अशा पुढे उभ्या राहा आणि तुम्ही स्थिर राहा. मला डोकं आऊट करू नका. अरे शेवट उत्तर पण घ्या आन्सर पण घ्या. करायचं ना. हे विषय निघून ए आन्सर पण करा. कसा तुम्ही म्हणता असं का मला? हो म्हणतो चला. चला वेळ झाली आहे. हे लिंबू असं लागतात.
हा लगीन काय मी करू लग्न म्हणतं. मंडळाला कोणाला अरे सेवक हा त्याला अक्षर वागले ना. अरे बसायला मारतोस काय हे विषय लिंबू लाव. तिथं लिंबू काढी ना नाही काय. त्याला वेळ झाली आहे. तुझ्या ताई जायची नाही मग त्यांच्या डोक्यावर असं लिंबू त्याला धरायचं मंडळी अक्षता मिळाल्या का? जरा हात धर असा स्वस्ती श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरम शिबिरो अरे बापका माझ्या इथं लिंबू धर. अरे सेवक अरे नाचून अरे गौरी मुलगी बाबा पुढच्या विधी करा. पुढच्या विधी चालू करा. महाराजांनी आणि राणी सरकारांनी आपापलं पुढे करा. हो मला तिथे पुढे करायला काय पुढे करा काय वाटतं तुला हो राणी सरकार कोण करत माहिती हो महाराज कसा ठरलेला आपापलं पुढे करा. भीक मागताय का लोकांची? हो महाराज असं नाही हो राणी साहेब काय पुढे अरे हात बघ कसा मजबूत आहे रे. शंभर माझे 4-5 मला राणी मला वाटतं दौडी पुढतो. तुला हातावर काय दोघीशी बघतेस का आता लवकर थांबा घेतो ना चला वरची पाठवण्याची तयारी करा. थांबा जरा थांबा. इथं काय करू दे. माझ्या ताईला माझी ताई माझ्या ताईला अरे बाबा इकडे ये. त्यांचं आता लग्न झालं. शादी माहिती शादी नाही माहिती. मग असायला कशाला म्हणतो तू पाठवत राहा. माझ्या ताई आमच्या महाराजांनी अडकवलं आता तुला काही नाही आता पुढे काय तुम्ही दर्शनाला जाताय ना? हा वय न वय तुला दर्शनाला नाही तर पुढे सोनावर घालून घ्या. राणी साहेब आणि मी घोड्यावर बसून बोलू जाणार. घोड्यावर दोघं बसू नका. तुम्ही एकटेच बसा. राणी बसली तर घोडा आई पण नाही करायचा. मग राणी चालत राणी चालू. अरे सेवा आम्ही निघतो. पाठवून द्यायची मुलगी गेली तरी पण पाठवण्याची काही सुद्धा व्यवस्था नाही. काका हा
तुमचं वांगण भरलंय कोणतं काकांचं बांधलं? काका बरं ते पुढे आणून ठेवा की तुम्ही बटाटा किती लागतात एक दोन अरे ते सगळे काय ते घेऊन कुठे ठेव गुरबीत ठेवतो ठीक आहे हा घेऊन जातो वांगे तुमचं कुशल ठीक आहे ना ठीक आहे बरं ठीक आहे येतो. मी काय म्हणतो काय बोललं गेलं होतं उद्या बरोबर आहे तयारी करायला पाहिजे करायला पाहिजे हा मला या सगळं ह्याचा प्रधानला काहीतरी डाऊट येतो अरे मित्र गेल्या वर्षीपासून तेच म्हणतोय काय त्यावेळेला बघ त्यांचं काय आपलं झालं तरी महाराज साहेब बरोबर आहे. तिथं कुठं असते तिथं तातडीने माझ्या महाराज महाराज बोलवा बोलवा. आणि तेव्हा मला डाऊट आला होता बरोबर की नाही? काहीतरी तुमचं पाणी नव्हतं आपण ताईसाहेबांना काहीतरी त्याचं सांगा पाहिजे चंद्रमुखी आता तुझी काहीची बडबड बंद करतो हो मर नसतं यार सोड त्या स्त्रीचा हात नाही तर तुझे गर्दन छाटलं म्हणून समज ही एवढी सगळी सुधारली तुम्ही तर वेडे होतात वेड्यातून तुम्ही तर कसे बरे झालात आणि हो तुम्हाला मारण्यासाठी माझ्या विश्वासू माणसं पाठवली होती तुझा वराली सरकारचा डाव होता तो चंद्रमुखीच्या लक्षात आला त्यावेळी चंद्रमुखीने आपल्या सैनिक पाठवून माझा जीव वाचवला आणि राणी सरकारला ठार मारून टाकले आता तुझा शेवट केल्याशिवाय चालणार नाही तेव्हा तर तुम्ही वाचलात आता माझ्या हातून अजिबात वाचणार नाही तुझा अंगात हिंमत असेल तुझ्या अंगात जर हिंमत असेल तर त्याला आपलं शास्त्र होईतच नाही चला